महाराष्ट्र धर्म स्वातंत्र विधेयक ये कानून महाराष्ट्र की विधानसभा में आज सादर किया गया है। पिछले कुछ वर्षों में मुंबई में, महाराष्ट्र में, देश में, अपने समाज में इस प्रकार की कुछ प्रवृत्तियां जो जन्म ले चुकी है, मुंबई शहर का, महाराष्ट्र का और देश का रंग बदलने का प्रयास कुछ अंतर्राष्ट्रीय ताकतों की द्वारा यहां पर जो किया जा रहा है, इन सारी ताकतों को परास्त करने के लिए और विशेषकर हमारे समाज में हमारी जो युवतियां है उन्हें आने वाले समय में सुरक्षित रखने के दृष्टिकोण से ये जो कानून है वो महाराष्ट्र की विधानसभा में सादर किया गया है। आने वाले समय में, आने वाले हफ्ते में इसके ऊपर महाराष्ट्र की विधानसभा में चर्चा होगी। चर्चा के उपरांत ये पारित किया जाएगा। हमें ये पूरा विश्वास है कि ये नया कानून जो है वो इस प्रकार की सारी जो बेकानूनी जो काम चलते हैं, कन्वर्जेंस के जो काम चलते हैं, उन्हें कहीं न कहीं रोकने में ये कानून जो है ये यशस्वी होगा। जगाच्या पाठीवरती अनेक आंतरराष्ट्रीय देशांमध्ये आणि शहरांमध्ये, विशेष करून पश्चिमी शहरांमध्ये ज्या प्रकारचं वातावरण गेल्या सुमारे 10 ते 12 वर्षांमध्ये निर्माण झालेलं दिसून येतं, त्या शहरांचा रंग बदललेला दिसून येतो। काही सेपरेटिस्ट, फंडामेंटलिस्ट, रॅडिकल एलिमेंट्सनी त्या शहराचा ताबा घेतलेला दिसून येतो आणि त्यामुळे अनेक शहरांमध्ये अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत। आपल्या देशामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत। त्यावरती अनेक चित्रपट सुद्धा गेल्या काही काळामध्ये हे आलेले आहेत, प्रदर्शित करण्यात आलेले आहेत। समाजामध्ये मोठ्या प्रमाणावरती या विषयावरती चिंता ही व्यक्त करण्यात येत आहे आणि कुठे ना कुठे अशा प्रकारच्या प्रवृत्तींपासून समाजाला सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून, विशेष करून आपल्या तरुणींना, युवतींना अशा प्रकारच्या प्रवृत्तींपासून सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून सरकारने हे पाऊल उचललेलं आहे आणि आपल्या तरुणींना, समाजाला, महाराष्ट्राला, मुंबई शहराला सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून हे विधेयक हे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये